हाल ही में संपन्न हुई नवी मुंबई महानगर पालिका की महासभा बैठक में मोरबे डैम क्षेत्र के बोरगांव, वड़विहीर और कोयना परिसर में लगाए गए करीब 15,000 पेड़ों के संरक्षण से जुड़ा प्रस्ताव मंजूरी के लिए सभागृह के समक्ष लाया गया। इस दौरान भाजपा नगर सेविका माधुरी सुतार ने अपनी प्रखर भूमिका रखते हुए कई महत्वपूर्ण सवालों के जरिए प्रशासन का ध्यान आकर्षित किया। माधुरी सुतार ने सवाल उठाया कि बदलते मौसम के मिजाज और लगातार बदलती पर्यावरणीय परिस्थितियों के बीच पिछले 2 वर्षों में लगाए गए इन 15,000 पेड़ों में से आखिर कितने पेड़ आज सुरक्षित है और कितने पेड़ नष्ट हो चुके हैं। वहीं हाल ही में हुई लगातार तेज बारिश के कारण नवी मुंबई के इतिहास में पहली बार सैकड़ों पुराने और विशाल पेड़ जड़ से उखड़ गए। इस पर चिंता व्यक्त करते हुए माधुरी सुतार ने कहा कि नवी मुंबई शहर और सभी प्रभागों में मौजूद पेड़ों का व्यापक सर्वेक्षण किया जाना बेहद ज़रूरी है। उन्होंने कहा कि यदि मनपा के उद्यान विभाग ने समय रहते पुराने और कमज़ोर पेड़ों का सर्वेक्षण किया होता तो शायद आज शहर को इतनी बड़ी वृक्ष हानि का सामना नहीं करना पड़ता। भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए माधुरी सुतार ने बॉटनिकल एक्सपर्ट को शामिल करके एक विशेष समिति गठित करने की मांग भी महासभा में रखी। उनका कहना है कि इस समिति के माध्यम से पुराने, कमजोर और संभावित रूप से खतरनाक पेड़ों की पहचान कर समय रहते आवश्यक उपाय किए जाने चाहिए। इसके अलावा भविष्य में बारिश के साथ चक्रवात जैसी आफत आए तो इससे शहर के पुरातन पेड़ों को संरक्षित करने पर जोर देने की मांग भी की। तो वहीं मोरबे डैम परिसर में होने वाली अधिक बारिश के चलते अगर वेटलैंड संकल्पना अमल में लाई गई तो इसका अच्छा फायदा होगा। इस पर भी गौर करने की सलाह माधुरी सुतार ने सभागृह को दी। विषय क्रमांक 9 जो आता सभागृह नेते यांनी मांडला त्यावर बोलत असताना मला या प्रस्तावाविषयी थोडीशी माहिती हवी आहे. त्या अनुषंगाने मी बोलत आहे, की प्रस्तावामध्ये जी झाडांची संख्या म्हणजे 2024 सालामध्ये 15,000 तिथे झाडं लावली गेली आणि ती झाडं म्हणजे कुठल्या प्रकारची होती, त्यातली किती झाडं जगली, किती झाडं मृत पावली आणि त्या 2 वर्षाच्या हवामान पर्यावरणच्या बदलामुळे त्या झाडांवर काही परिणाम झाला किंवा आत्ता त्याची स्थिती काय आहे? म्हणजे 15,000च्या झाडांपैकी आत्ता किती त्यातलं म्हणजे अशा प्रकारचा एकूण अहवाल या जो प्रस्ताव आलाय, त्या प्रस्तावाच्या सोबत येणं सभागृहाला ती माहिती असणं हे आवश्यक होतं. तर मला असं वाटतं की ती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजे मी हे ह्या कारणास्तव मागत आहे, की या परिसरामध्ये आपल्या आज बघत असू आपण, की ग्लोबल वॉर्मिंगच्या गडद आपण गेलेलो आहोत आणि या पूर्ण आपल्या पृथ्वीला आणि आपल्या परिसराला आपण हरित त्याचं रूपांतर करणं ही आज काळाची गरज आहे. काल फक्त 5 जून हा आपला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण झाडे लावतो, पण त्याच्यानंतर झाडांचं संरक्षण, संवर्धन होणं हे फार अत्यावश्यक आहे. ही आज काळाची गरज आहे. कारण आत्ताच हा जो मुसळधार वृष्टी जी आपल्या नवी मुंबईमध्ये जेव्हा झाली, तेव्हा मोठी-मोठी झाडं ही मुळासकट उन्मळून पडली आणि याचं म्हणजे आपले माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 21 मध्ये आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जो दुभाजक आहे, त्या दुभाजकावरील एक मोठं पुरातन झाड हे मुळासकट उन्मळून पडलं आणि खरोखर पडल्यानंतर एक वाईट परिस्थिती होती, की ते झाड पडण्यामागचं कारण म्हणजे तिथली जमीन ही पूर्णतः भुसभुशीत झालेली. त्याच्यानंतर मुळाच्या ते जेव्हा झाड उकळून पडलं, तेव्हा खाली मुळं ही पूर्ण जसं ग्रिप त्या झाडाला लागतो, की अशी जर पुरातन झाडं पडत असतील, तर आपल्याला सर्व्हे करणं फार गरजेचं आहे. कारण हे जर सर्व्हे झाला, नवी मुंबई क्षेत्रामधील जी काही आपली झाडं आहेत, त्यांना आपण वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने मॅडम, की जेव्हा आपली ही वृक्ष प्राधिकरण समिती असेल किंवा इतर ज्या ठिकाणी हे बॉटनी रिलेटेड जे काही तज्ञ अधिकारी असतील, त्यांची नेमणूक करणं आता काळाची गरज होऊन झालेली आहे. कारण हा सर्व्हे जर आपला जानेवारी महिन्याच्या आधीच झाला असता, जेव्हा आपली सभागृहही एस्टॅब्लिश नव्हतं, त्याच्या आधी हे प्रशासनाने करण्याची गरज होतं. जर त्यांनी हे केलं असतं, तर मला वाटते आज जी वृक्षहानी झाली आपल्याकडे, ती झाली नसती, ती झाडं आपण वाचवू शकलो असतो. म्हणून ही कारणमीमांसा त्याची शोधणं फार आवश्यक आहे. त्या अनुषंगाने
अनुषंगाने मी बोलत आहे की अशा प्रकारची समिती ज्याच्यामध्ये बॉटनी रिलेटेड तज्ज्ञ असावे आणि या झाडांचा पूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील झाडांचा आणि विशेषतः प्रभागातील झाडांचा सर्वे व्हावा आणि ती झाडं आपण जपणूक आणि संवर्धनामध्ये वाचवावी, एवढंच माझं सांगायचं आहे. आपण पाण्याच्या टाकीचा विषय घेतला मॅम, तर ते पाणथळ ही संकल्पना तिथे आपण राबवू शकतो का? सन्माननीय अध्यक्ष महोदया, सन्माननीय सुधार मॅडम, सरांनी जो आता मुद्दा सांगितला तर तो प्रस्ताव ऑलरेडी फॉरेस्ट कडून दिलाय, तर नक्कीच आपण असं काही करता येतंय का याची खात्री करू आणि करता येत असेल तर ही इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी विभागाची राहील. कारण तिथे मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडत असेल तर पाणथळ ही संकल्पना मला वाटते आपण चांगल्या पद्धतीने राबवू शकेल. त्याबद्दलचे प्रयत्न केले तर मला वाटते निश्चित ते फायदेशीर ठरेल. गौरतलब है कि इससे पहले भी नगर सेविका माधुरी सुतार ने वन मंत्री गणेश नाइक के जनता दरबार में इस गंभीर मुद्दे को उठाया था। उन्होंने मंत्री का ध्यान वर्षों पुराने पेड़ों के संरक्षण और उनके संवर्धन की दिशा में ठोस उपाय योजना करने की ओर आकर्षित किया था, जहां तुरंत ही गणेश नाइक ने मौजूद उद्यान विभाग प्रमुख को इस दिशा में उचित कार्यवाही करने के आदेश दिए थे। अब महासभा में 15,000 पौधों के संरक्षण और शहर में पुरानी पेड़ों की सुरक्षा को लेकर माधुरी सुतार द्वारा उठाए गए इन सवालों के बाद मनपा प्रशासन इन मुद्दों पर क्या ठोस कदम उठाता है, यह देखना महत्वपूर्ण होगा। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।